गाव हिंगोली. काय तक्रार होती आपली? आपली ही आरोपी केस होती, त्याच्यासाठी काय झालं होतं? हे गराब पोलीस स्टेशनला गेलती. त्यानं ते म्हणलं आले मिटवा मिटवा. मी म्हणलं मी मिटवत नाही. ते म्हणले महिन्यातून 2-2 हजार रुपये घ्या, पण मिटवून टाका. म्हणलं नाही मिटवत. मग आम्हाला म्हटलं काय जे गुन्हा दाखल आहे ते म्हटलं दाखल करून टाका तुम्ही. ते म्हणले की जा तुम्हाला कोठवर जायचं ते आमच्या वस्तू होत नाही, तुम्ही कुठं जाऊ शकता. त्याने दंडात धरलं, बाहेर काढून दिलं, 2 गचाट्या दिल्या. कोणी काढलं? पे साहेबानं. नाव? त्याचं नाव आमले साहेब येतं. दुसरे कोण आहेत? दुसरे जाधव साहेब येतं. म्हणजे तुमचं काय प्रकरण काय होतं नेमकं? परकन ते म्हटलं एक घटना घडलेली आहे अत्याचाराची. अतिकाराची. कोणत्या पोलीस स्टेशन आहे? हे गराब पोलीस स्टेशन हिंगोली. हिंगोली. मग आता इथे कोणाला तक्रार दिली आपण? आपण इथं दिली आजी साहेबाला. आलीच्या बाहेर. ठीक. काय होतं नेमकं प्रकरण? ही ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी रिसर फिर्याद देण्यासाठी गेली होती. कुठलं ग्रामीण पोलीस स्टेशन? ग्रामीण पोलीस स्टेशन हे हिंगोली. या बाईवर अन्याय अत्याचार झाला, जबरदस्ती केला एका मुलानं. त्या संदर्भामध्ये फिर्याद घेऊन गेली होती ही बाई, पण पोलीसवाल्यानं फिर्याद घेतली नाही. तिला मारहाण केली. त्याच्या संदर्भामध्ये माननीय पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय नांदेड यांना भेटून कायदेशीर निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याचे आम्हाला आश्वासन दिले. जर गुन्हा दाखल नाही झाला आणि आरोपीवर जर कारवाई नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करू.